पक्षाचा विधिमंडळातील माझे सहकारी आमदार शिवाजीराव गर्जे पक्षाने ज्यांच्याकडे प्रवक्ते पदाची प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे ते आपल्या सगळ्यांचे सहकारी माजी खासदार आनंदजी परांजपे, नजीबजी मुल्ला, सूरज चव्हाण, सलीम सारंग, ज्यांचा आज आपल्या सर्वांना प्रवेश, ते अभिजित पवार, हेमंतजी वाणी, सौभाग्यताई वाणी, तसंच आमचे हिंगोलीचे जावेद राज, आमचे चंदायमा, नसीर खान, तेजस रणसिंग, राज चौधरी, महेंद्र शिरसाट, अनेक कार्यकर्ते, माझ्या ठाण्यातले आमचे अभिजित पवार, हेमंत वाणी, सौवाणी यांच्याबरोबर आलेले असंख्य कार्यकर्ते, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, मगाशीच आनंद परांजपेंनी त्यांची नावं घेतलेली आहे। तसंच आमचा इच्छा जागीरदार यांनी धुळ्याचे काही मान्यवरांना आज आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांनी प्रवेश केलेला आहे। आमचे हिंगोलीचे सहकारी त्यांनी त्यामध्ये प्रवेश केलेला, दायमाजींनी प्रवेश केलेला आहे। त्याच्यामध्ये मानकरांचं नाव लिहिलं नाही का? वेगवेगळे आमचे सेवा दलाचे पण उपस्थित असणारे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, ते सगळे माझे सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो थोडासा वेळ झाला। उत्तम राजगुरू त्यांच्याबरोबर आलेले आमच्या दोन्ही भगिनी, बाकीचे सगळे माझे सहकारी, चुकून माझं उत्तम राजगुरूंचं नाव राहून गेलेलं होतं। त्यांनी पण अनेक वर्ष सेवा दलामध्ये काम केलं आहे, संघटनेमध्ये काम केलेलं आहे, परंतु त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। ते सगळे आमचे सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण आजचा दिवस तसा माझा फार महत्त्वाचा दिवस असतो। प्री कॅबिनेट असते, कॅबिनेट असते, आपल्याला राज्याचा अर्थसंकल्प त्याची तयारी केलेली आहे आणि काही महत्त्वाच्या बैठका असतात। त्याच्यामध्ये उद्याचा जर दिवस आपल्या सगळ्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे। उद्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या पूर्वसंध्येला, आज जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण इथं हा कार्यक्रम घेतोय आणि एक चांगलं वातावरण, राष्ट्रवादीमय वातावरण ह्या तुमच्या सगळ्यांच्या प्रवेशामुळे होतं। त्याचा मनापासूनचा आनंद पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मला आहे। मित्रांनो, उद्याच्याला शिवनेरीला मी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आम्ही सगळेजण लवकर सकाळी 7लाच निघणार आहोत आणि जिथं जन्म जिजाऊंच्या पोटी झाला त्या ठिकाणी जाऊन तिथं नतमस्तक होऊन महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना तिथं जिजाऊंचा आणि महाराजांचा एकत्र देखील चव्हाण साहेबांच्या काळामध्ये उभा केलेला पुतळा आहे, आम्ही जात असतो, दर्शन घेत असतो। नंतर पुण्यामध्ये काही कार्यक्रम आहेत। आपल्यालाही मोठ्या प्रमाणावर ही शिवजयंती उत्साहाने साजरी करायची। आपण ह्या काळामध्ये सप्ताह, काय नाव दिलं, शिवस्वराज्य सप्ताह, अशा पद्धतीचं नाव देऊन आपण हा शिवस्वराज्य सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं साजरा करतोय। आज मला सुरुवातीला सूरजला पण मनापासून धन्यवाद द्यायचे, कारण त्यांनी जी काही युवा जोडो अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढलेलं आहे, त्याच्यामध्ये परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, त्याच्यामध्ये वाशिम असेल, त्यामध्ये आमचा अकोला, बुलढाणा, अशा वेगवेगळ्या भागात, छत्रपती संभाजीनगर, जालना, अशा वेगवेगळ्या मराठवाड्याच्या भागामध्ये जाऊन त्यांनी युवा जोडो अभियान सुरू केलेलं आहे। मित्रांनो, पण एक तरुण कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस पुढे आलो त्यावेळेस एकत्र काँग्रेस होती, राष्ट्रवादी स्थापना 99ला झाली आणि त्याच्यातून काम करत 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 आजपर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव ही विचारधारा पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे आणि माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, एवढ्या मोठ्या देशामध्ये
आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचं म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती लोकांना एक महत्त्वाचं स्थान त्यांनी दिलेलं होतं आणि त्याच्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं। हा इतिहास आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आत्ताच काही दिवसापूर्वी छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजीराजेंच्यावर छावा म्हणून चित्रपट निघालेला आहे। प्रचंड चित्रपट त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्याला एवढा मोठा प्रतिसाद दिला जातो की बऱ्याच नव्या पिढीला छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजीराजेंनी कशा पद्धतीनं काम केलं आणि कशा पद्धतीनं त्यांचा शेवट झाला, कशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी संपवण्यात आलं, हे सगळं त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला। त्या अंगावर शहारे उठतात अशा पद्धतीचा तो चित्रपट आहे। सांगायचं तात्पर्य अशी महापुरुष आपल्याकडे होऊन गेलेले आहेत आणि त्यांचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, त्यांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य देखील फुले आंबेडकरांच्या विचार केलं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। मला एका गोष्टीचा आनंद आहे, मग त्याच्यामध्ये नजीब मुल्ला असेल, आनंद परांजपे असतील, हे सगळेजण ठाणे जिल्हा फार मोठा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका आहेत। तसं बघितलं तर पुण्यात मोठा जिल्हा होता, परंतु पालघर जिल्हा 6 आमदार बाजूला काढल्यामुळे तिथं तुमची संख्या 18 आली, नाहीतर 24 आमदारांचा जिल्हा, फक्त MLC तर वेगळेच। आणि माझा पुणे जिल्हा आता 21 आमदारांचा झालाय। पालघर बाजूला गेल्यामुळे त्याचा नवीन निर्मिती आता पुणे 21चा आणि आपला 18चा झालाय, तरी पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर आहे। परवाच कॅबिनेटला चर्चा करत असताना मला आठवतंय अनेक दिवस काळू प्रकल्प बरोबर आणि शाही प्रकल्प ह्या दोन्ही धरणांच्या बद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत, पण माझं स्पष्ट मत आहे हे दोन्ही प्रकल्प केल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्या 6 महानगरपालिका आता 12वी धरणातनं आता वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या धरणातनं आपण बादसा असेल अनेक धरणातनं पाणी देण्याचा प्रयत्न करतो, परंतु ज्या प्रचंड संख्येने पॉप्युलेशन वाढतंय पुढं पाणी कमी पडणार आहे। आत्ताच त्याची तयारी केली पाहिजे। वन जमिनी जात, काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, काही ठिकाणी झाडं आपल्याला लागत आहेत, ते पण महत्त्वाचं आहे, आपण साधला गेला पाहिजे आणि म्हणून तिथं पण आम्ही लक्ष घातलेलं आहे। ह्यावेळेस महायुतीला 237 जागा मिळालेल्या आहेत, भर हा जनतेने आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये भाजप वाढवण्याचा करताय, शिवसेना त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न काय, आपल्याला पक्ष वाढवण्याचा एक भाग म्हणून ज्यावेळेस आनंदजींनी आणि आमच्या नजीबने वेळ मागितला त्याच्या विचारलं तर त्यांनी सांगितलं अभिजित, हेमंत वाणी आणि सीमाताई आणि असंख्य कार्यकर्ते आपल्या पक्षात यायचे। अभिजितचं मी बरंच ऐकून होतो, कारण बरोबर काम करत होते, खरं की असली तरी माझ्यापासून कशी काय लांब राहिली कोणाला बोलते। मी आदिवासी पवार आज आले, पवार इतका उशीर लागला तर बाकीच्यांनी कसं करायचं। मित्रांनो गमतीचा भाग, परंतु म्हणून आपण सगळेजण काम करतोय। अभिजितचं पण काम वाखाणण्यासारखं आहे, तो जरी फलटणचा आमचा तरी त्याचं तिथं अनेक लोकांना अनेक मुलांना इकडं आणून त्यांनी एक रोजगार निर्माण दिला, एक स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांनी आजपर्यंत त्यांनी आणि त्याच्यातून एक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार करायचा प्रयत्न केला। बऱ्याचदा काही नेतेगण आपल्या बरोबर काम करणारे जीवाभावाचे सहकारी कसे आपण जवळ ठेवले पाहिजे, कारण मी त्या जिल्ह्यामध्ये बघितलं मगाशी बोलत असताना असतील, आता अभिजित असेल, आमचे हेमंतवाणी असतील, कितीतरी मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील। आज अशोकराव रावळ असतील, वसंतराव डावखरे असतील, त्याच्या संदर्भातला निरंजन डावखरे असतील, आपले वाघ नाही
हनुमान जगदाळे असतील, त्याच्यामध्ये गणेश नाईक असतील, अनेकांना खरं तर पक्ष हे खूप जण राष्ट्रवादीतच होते, परंतु नंतर राष्ट्रवादीला सोडून ते बाजूला गेले, ते निव्वळ समोर गेले. मी इतक्यादा आमच्या वरिष्ठांशी पण बोलायचो की बाबा एवढी लोक सोडून जात, सगळ्यांचंच जाणचं आणि जो आहे तोच सगळ्या बरोबर असं कधी नसतं. उद्याच्याला मी पण काम करत असताना माझ्या जीवा भावाचे सहकारी समजा पुणे जिल्ह्यामध्ये असतील, पुणे शहरामध्ये असतील, पिंपरी चिंचवडमध्ये असतील, ते जर बाजूला जायला लागले तर मी पण आत्मपरीक्षण केलं, मी पण आत्मचिंतन केलं पाहिजे की बाबा आपल्या बरोबर असणारी लोक का दूर जात आहेत, कुठं काय माशी शिंकती, कुठं नेतृत्व कमी पडत आहे, दुरुस्ती करण्याची गरज आहे. कारण शेवटी आपण जो काम करतो तोच चुकत असतो, परंतु एखाद्याने मुद्दामच चुकाच करायचं ठरवलं तर मग तिथं कुणीच त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. नजीब पण त्याला आपण उमेदवारी दिलेली होती, त्या मतदारसंघातनं त्याने निवडून येण्याच्या करता माझी एकनाथरावांची देवेंद्रजींची चर्चा होती, परंतु ठीक आहे, यश अपयश असतं त्याचा उल्लेख मीच त्याला मगाशी बोलत असताना केला. माझी पत्नी 48 मतांनी पार्लमेंट पडली, बारामती 40,000 मतं, मी जीवाचं राहिलं तिथं 30-32 वर्ष, आज 31 पासून 2025 34 वर्ष मी तिथं काम करतोय. मित्रांनो, एवढं काम केलं की तुम्ही पण कधी बघाल पहिली बारामती आताची बारामती, पण काही गोष्टी घडल्या. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे, त्यांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा अधिकार त्यांनी कसा समजून सांगणे, कार्यकर्ता म्हणून आपलं, पदाधिकारी म्हणून आपलं, परंतु शेवटांचा हक्क आहे आणि तो मतदारांच्या हक्कामध्ये आपण पडलो, आपण पण थोडासा विचार केला पाहिजे. आम्ही पण सगळ्यांनी तसा विचार केला आणि मग पुन्हा निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सगळा महाराष्ट्र जेवढे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघ आहे ते ढवळून काढायचं काम आम्ही सुरू आणि त्याच्यातनं पुन्हा लाडकी योजना आपण त्या ठिकाणी आणली, जी खरोखर इतर काही योजना. शेवटी राज्य कारभार कशा करता करायचा असतो, अधिकारी कर्मचारी यांचे पगार करणं हे जसं काम असतं तसं लोकाभिमुख कारभार करावा लागतो. गरीब वर्ग असतो, त्या गरीब वर्गाच्या करता घरकुलं कशी देता येतील, स्लम कसा कमी करता येईल, त्यांना हक्काची इकॉनॉमी विकर सेक्शनच्या मधल्या लोकांना घरं कशी देता येईल, तिथं नीटपणे नियोजन कसं करता येईल, वाहतुकीची कोंडी कशी सोडवता येईल, कुठं त्या ठिकाणी टनेल मधनं वाहतूक, आणखीन काही कोस्टल रोड निर्माण करता येतील, अशा वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी असतात आणि त्याच्या काढतो आव्हान. जगामध्ये जेवढे देश काम करतात त्या प्रत्येकाच्या समोर आव्हान आहे. आपल्या देशामध्ये जेवढी राज्य काम, केंद्रशासित प्रदेश काम करतात त्या प्रत्येकाच्या समोर आव्हान आहेत, म्हणून डगमगून जाऊन चालत नाही, त्याच्यावर मात करायची असते. नेता किंवा पक्ष हा एक त्यांचं विजन पाहिजे, त्याला दूरची दृष्टी असली पाहिजे आणि समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाणे स्वतःची तयारी असली पाहिजे, त्याची इच्छा असली पाहिजे आणि त्या पुढे चाललेलो आहे. आज मोठ्या प्रमाणावर माझ्या लाडक्या बहिणी पण इथं आलेल्या आहेत. एकंदरीत जनतेने आपल्याला कौल दिलेला म्हटला तसं उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगळा कौल लागला, राज्यामध्ये वेगळा कौल आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी मिळाला. आता कधी नव्हे ते एवढं यश मिळालेलं आहे. आता मात्र आपल्याला चांगले चांगले कार्यकर्ते घेऊन चांगले युवा सहकारी असतील, काही चांगले वडीलधारी असतील. नेहमी निवडणुकीमध्ये मी आता पण आपली जागा वाटप करत असताना जुन्यांचा एक समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही उमेदवारी देत असताना केला. तीच गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेत महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीमध्ये आपल्याला करावी लागणार आहे. पद्धतीनेच तुम्हाला मला पुढे त्या ठिकाणी जावं लागेल.
वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करण्याच्या करता आनंद असेल, नजीम असेल, हे कुठं मागं राहत नाही. तुम्ही पण त्यांना साथ देता. वर्ष त्यांनी त्यामध्ये काम केलेलं आहे. इथून पुढेही आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. आज ह्या सगळ्या मान्यवरांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही निश्चितपणे वाढलेली आहे. आपण बेरीजेचं राजकारण करतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे चाललेली आहे आणि चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याला पुढे नेत असताना राज्य सर्व बाबतीमध्ये प्रगती पथावर अग्रेसर कसं राहील देशामध्ये विचार ते करत असताना त्यांनी नेहमी बेरीजेचं राजकारण केलं. तेच राजकारण करायचंय. कदाचित आता ज्यावेळेस बेरीज वाढते त्यावेळेस जुन्यांना असं वाटतं की आम्ही मध्ये पक्षाबरोबर मग आमचं काय होणार, मग नवलेल्यांचं कसं होणार. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, नवीन आलेल्यांचा निश्चितपणे सन्मान तर केला, कारण त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे. परंतु त्याचबरोबर जुन्यांचा पण मान जाईल. म्हणजे जुन्यांचा मान राखणं आणि नवीनांचा येणाऱ्यांचा सन्मान करणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि आपल्याला त्या पद्धतीने जायचं. नवीन काही कार्यकर्ते आता पण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये काही नवीन कायंदे एक नवीन कार्यकर्ता होता, त्याला पहिल्यांदा आपण तिकीट दिलं, ते निवडून आले. आज उत्तम पद्धतीने बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा जिजाऊंचा जन्म झाला. त्या राजमाता जिजाऊंचं भागाचं प्रतिनिधित्व ते विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी करतायत. आज आपले प्रांताध्यक्ष रायगड जिथं महाराजांची राजधानी होती त्याचं प्रतिनिधित्व आपले प्रांताध्यक्ष त्या ठिकाणी करतायत. मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तिथं महाराजांचा जन्म झालाय, शिवनेरी किल्ला, तिथं आज आपण पालकमंत्री पद भूषवतोय. सांगायचं तात्पर्य की महाराजांचा जन्म झालेल्या ठिकाणी, महाराजांचा जे काही झाला ते ठिकाण असेल किंवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या जिजाऊंचा जन्म झालेलं ठिकाण असेल, या ठिकाणी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारची साथ देण्याचं काम त्या भागातल्या जनतेने केलेलं आहे. आपल्याला अजून पुढे जोमाने जायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याकडे आव्हानं जास्त आहेत, काम जास्त. आणि पुढे काम करत असताना काही काही ठिकाणी तुम्हाला काम करताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून काम करावं लागतं, ह्याची पण मला जाणीव आहे. कारण तुम्हाला उद्याच्याला पण असताना आता हेमंतवाणी येत असताना अनेकांचे पर्यंत फोन चालू होते, जातोय तिथं आपण बसू, मार्ग पार. तुम्हाला आता शेवट सुचते मार्ग. हे दिवस काय झोपा काढल्या का गोट्या खायला, हे जे काही आहे ना याला काही अर्थ नसतो. बऱ्याचदा ती व्यक्ती ज्यावेळेस तिथनं बाजूला जात असते त्यावेळेस त्या व्यक्तीचं महत्त्व कळत असतं आणि आजूबाजूला असताना त्या व्यक्तीचं महत्त्वच कळत नाही. तशा प्रकारची परिस्थिती आपल्यातले अनेक, म्हणजे आज धुळ्याचे, हिंगोलीचे, बाकीचे आमचे वेगवेगळ्या भागातून आलेल्या सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील तसंच घडलेलं आहे. आणि म्हणून आजचा दिवस दिला होता. खरं प्रांताध्यक्ष पण आत्तापर्यंत होते, परंतु मीटिंग होत्या आणि तिथं पण लोकांशी चर्चा करायची होती. मग मी त्यांना सांगितलं की काळजी करू नका, जी हेमंतजी, सीमाताई, जावेद, सगळ्यांचा पक्ष माझ्या स्थिती ठिकाणी घेतो. तुम्ही ते, कारण आता सगळ्यांना सत्तेचं करण तसं आपल्या पक्षामध्ये देखील काही कामं हिसूनी बघावी लागतील, काही कामं शिवाजीरावांनी बघावी लागतील, काही आनंदनी बघावी लागतील, काही नजीमनी बघावी लागतील, बघावी लागेल, काही वेगवेगळे मंत्री आहेत त्यांना बघावी लागतील, काही वेगवेगळे पदाधिकारी आहेत त्यांना बघावे लागतील. असं आज सभासद नोंदणीचा कार्यक्रम बाबांनो खूप महत्वाचा आहे. आपण आता सभासद नोंदणीचा कार्यक्रम घेतलेला आहे. मधील दिवसात काही लोकांचं आपण शिर्डीला घेतलं, पुढेही आपल्याला शिबिरं घ्यायची. उद्याचा अर्थसंकल्प राज्य सरकारचा सादर केल्यानंतर मला राज्यात आर्थिक शिस्त संदर्भामध्ये आर्थिक घडी ही नेहमी या राज्याची चालत आलेली.
आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिल्या आणि आता एक लोकांच्यात असा संभ्रम आता काही बंद होणार का काय लाडक्या बहिणींना ह्या कार्यक्रमांना सांगतो, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना सांगतो की योजना आम्ही अजिबात बंद करणार नाही। फक्त अर्थाने त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये मोडतात त्याच लाभार्थ्यांनी तो लाभ घ्या एवढी माफक अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे। कारण सरकार चालवायचं असतं ते गरिबांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता त्यांना पण इतरांच्या बरोबरीनं आणता आलं नाही तरी सन्मानाने जगता आलं पाहिजे, त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी सुरक्षितता वाटली पाहिजे, त्याचा कायदा सुव्यवस्था चांगली ठेवली गेली पाहिजे, त्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीत मी कुठेतरी एकटी आहे आणि माझ्यावर कुठेतरी अन्याय होतोय, मला कुठेतरी एक भीती आहे, अशा प्रकारची भावना ही माझ्या लाडक्या बहिणीच्या मनात, माझ्या मुलीच्या मनात पण येता कामा नये, माझ्या महिलेच्याही मनात येता कामा नये। आणि त्याच पद्धतीनं संख्येने कमी असणारा वर्ग असला तरी तो महाराष्ट्रात राहतोय, त्यांनाही कुठल्याही प्रकारची अडचण ही येऊन देता कामा नये हे कटाक्षाने सगळ्यांचा प्रयत्न राहिलेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच भूमिका पुढे जाण्याचं काम करतोय। ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्त लक्षामध्ये घ्यावी। एकंदरीतच आज जी सीमाताई, जावेद, नसीर खान, वसीम पिंजारी, शरण सिंग, राज चौधरी, महेंद्र सिरसाट अशा अनेक मान्यवरांनी बरोबर असंख्य कार्यक्रम प्रवेश केले, त्यांना मध्ये प्रवेश करण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी प्रवृत्त केलं मग किंवा आमचा आनंद असेल किंवा इतर सहकारी असतील त्यांनाही मी धन्यवाद देतो। आणि इथून पुढे अजूनही चांगले चांगले सहकारी जे थोडेसे दुर्लक्षित राहिलेले आहेत त्यांना आपल्या बरोबर येईल अशा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परवाच आम्ही जालन्यामध्ये माजी आमदार त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश केलाय। पुढे मी नांदेडला पण जाणार आहे, तिथेही पक्षप्रवेश आहेत, परभणीलाही जाणार आहे, तिथे प्रवेश आहेत, असं वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन काही पक्षप्रवेश आपण पण काही त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो। या प्रकारे आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय। चला जन खातं माझ्याकडे असल्यामुळं नियोजन डीपीसी वर वेगवेगळे पदाधिकारी असतात, काही भाजपचे आहेत, काही शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, ते नावं येतील, संघटनेनी पण नावं साधारण वेगवेगळ्या घटकाला तो व्यक्ती सगळ्यांना तिथं न्याय देण्याचा करते अशा पद्धतीची नावं यावी। कारण आता अनेक जण नवसे गौसे रोज भेटतात, मला हे महामंडळ द्या, मला तिथं डीपीसी वर टाका, मला अमकं करा। त्यांनी पहिल्यांदा आत्मपरीक्षण करावं की आपण मागं काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी चूक लक्षात आली तर हरकत नाही। आणि सभासद नोंदणी आता माझी तर तुम्हाला विनंती आहे, आज मी हे सगळं घेतलं, बुके घेतला, बाकी सगळं घेतलं, मी तर सगळ्यांना सांगेन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता माझ्याकडे काम घेऊन येताना संघटनेच्या बोलता येणार नाही कारण मी राज्याचा उपमुख्यमंत्री, ते सर्वसामान्य माणूस त्यांचा अधिकार आहे माझ्याकडे काम घेऊन यायचा, परंतु संघटनेमध्ये काम करणारे जे लेटर नावाचा वापर करतात, आपल्या सिम्बॉलचा वापर करतात, ते येताना व दादा या 15 दिवसात आम्ही तुम्हाला भेटलो नाही, इतके देऊ नका, देऊ नका, काही देऊ नका, मला तुम्ही जेवढे सभासद कराल आणि खरंच नुसती मतदार यादी घेऊन सभासद नाही करायचं, तुमची गोष्टच वेगळी आहे, तुम्ही सेवा दलातले आहात। बाकीच्यांच्या संदर्भामध्ये मला नवीन करताना सांगायचं, आपण जर भेटलो, आपण जर सांगितलं की आमच्या पक्षाची भूमिका ही आहे, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सेक्युलर विचारधारेने पुढे चाललेलो आहे, तर लोक आपल्याला जुळतात, कोणच कोणाचा नसतो, तो प्रत्येक वेळेस विचार करत असतो काय चाललंय, कसं चाललंय राज्यामध्ये, अशा पद्धतीनं या प्रकारे आपण सगळ्यांनी आज ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे
त्या सगळ्या मान्यवरांना, सगळ्या माझ्या भगिनींना, सगळ्या माझ्या वडीलधाऱ्यांना, सगळ्या माझ्या तरुणांना मला विनंती करायची की बाबांनो, आपल्यापुरतं मर्यादित ठेवू नका, अजून संघटना अधिक कशी मजबूत होईल हा प्रयत्न करा। उद्याच्या काळामध्ये ठाण्यामध्ये नेहमी ज्या निवडणुका व्हायच्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते शिवसेना पद्धतीने तिथं फाईट जवळपास पोचायचो, कधी कधी महापौराला पण आपण मतांनी पडलो, ही आपली परिस्थिती आहे। त्या ठिकाणी निर्माण करायची गोष्ट हेमंतराव, सीमाताई, तुम्ही पण सगळ्यांनी लक्षात घ्या, आपण पण सगळ्यांनी, आणि या प्रकारे आपण सगळेजण कामाला लागा। हे जसं ठाणेकरांना सांगतो तीच गोष्ट धुळेकरांना, तीच गोष्ट हिंगोलीकरांना, तीच गोष्ट बाकीच्याही भागातल्या माझ्या सहकारी मित्रांना मला सांगायची। आज आता अजून माझ्या पुढच्या काही महत्त्वाच्या बैठका आहेत, परंतु एक चांगला कार्यक्रम आनंद आणि नजीबने या ठिकाणी घेतला, त्याबद्दल पण मी मनापासून धन्यवाद देतो। सूरजचं पण काम चाललेलं आहे, त्याचं सातत्य अजून पुढे राहिलेले भाग त्या ठिकाणी घ्या आणि ह्याच्यातनं नवीन तरुण कार्यकर्ते प्रयत्न करा, युवा पिढी जोडण्याचा प्रयत्न करा, युवतींना बरोबर घेण्याचा प्रयत्न, ह्या प्रकारे जण राष्ट्रवादी कट करण्याचं काम करू। व्यक्त करू ठिकाणी फेब्रुवारी पासून राज्य रयतेचे असं आपलं 19 फेब्रुवारी ते 7 शिवजयंती, संत गाडगेबाबा जयंती, भाषा या तिथींचा सुयोग्य संगम साधून आपण हा स्वराज्य सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामुळे उद्याच्या 19 फेब्रुवारी पासून जिल्ह्यातील उपक्रम आपण त्या ठिकाणी हाती घ्यावेत। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं आपण राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे स्वराज्य सप्ताह साजरा करायचा आहे। महाराष्ट्राचा स्वाभिमान त्याच्याशी आपला पक्ष जोडला गेलेला आहे, हे जनतेसमोर मांडणं आणि पक्षाकडून आठवडाभर राज्यात राबवणं हे गरजेचं आहे। सतत आपला पक्ष काही ना काही काम करतोय, हा जनतेच्या उपयोगी पडतोय, हे महापुरुष होऊन गेले, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर नवीन पिढीला पण त्या रस्त्याने नेण्याचा प्रयत्न, अशा पद्धतीचं काम ह्या स्वराज्य सप्ताहाच्या निमित्तानं करावं, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। आता पक्षप्रवेश केलेल्या अभिजित आणि बाकीच्या सर्व आमच्या हेमंतराव, सीमाताई, सगळ्याच सहकारी मित्रांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।